चरित्र सांगायचं म्हटलं उंच स्वरामध्ये नाही तर ताई आपल्याकडे शाळेची मास्तरी पोरांना शिकवते. छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान असा टरटरच फाडला. तो नाही फाडला असता तर परवडला असता. बरोबर आहे का नाही ताई? पोवाडा म्हणजे उंच स्वरात गाणे भगवंताचं चिंतन करणे. ज्याचे गरजता गवाडे कडी काढ पाया पडे. भाषणाची भाषा वेगळी आहे, पोवाड्याची भाषा वेगळी, व्याख्यानाची भाषा वेगळी, भाषणाची भाषा सांगू तुम्हाला. अध्यक्ष महोदय, विरोधकांनी माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे. माझ्यावरचे आरोप सिद्ध करून दिल्यास राजकारणात तू संन्यास घेईल. अध्यक्ष महोदय वाज वाटे. भाषणाची भाषा बरोबर आहे का नाही? व्याख्यानाची भाषा वेगळी, चरित्राची भाषा वेगळी, पोवाड्याची भाषा वेगळी, कथेची भाषा वेगळी, प्रत्येकाची भाषा पाठाची भाषा वेगळी. मला काय सांगायचंय? ज्याचे गरजता पोवाडे. उत्तर कडी काढ पाया पडे. काळ त्यांच्या पाया पडतो. मग असं कोणाचा पाया पडला? अरे जेवढे साधू संत होऊन गेले त्यांचा हा काळ पायाच पडलाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला. महाराज म्हणले माझा तो सोहळा झाला ज्या दिवशी माझे मरण मी डोळ्याने पाहिले. आपुले मरण देखिले ना डोळा तो झाला सोहळा अनुपमे. महाराज म्हणले काळ आमच्या पायाच पडलाय. साधू संतांच्या पाया पडला काळ. अरे काळ यांना संपवू शकला नाही. दादा 395 वर्ष झाले तरी माझ्या रायाची टिकून आहे कीर्ती. 18 पगार जाती त्या राजाची प्रेमानं करतात आरती. अरे राजांच्या पुतळ्याकडे पाहिलं तरी अंगात येते स्फूर्ती. असा राजा महाराष्ट्रात जन्माला आला. पावन झाली महाराष्ट्राची धरती. छत्रपती शिवाजी. काळ्यांना संपवू शकला नाही याला म्हणतात कडेकाळ पाया पडे. 395 वर्ष झाले जंजिरा नावाचा किल्ला पाण्यात आहे दादा, इंचभर सरकला नाही. एवढं कर्तृत्व माझ्या राजांचं आहे. अरे कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला हे सांगता येणार नाही. कोणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला हे सांगता येणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला एवढं मात्र नक्की सांगता येईल. काळ यांचा पाया पडला दादा. 400 वर्ष झाली अजूनही शिवजयंती साजरा होते आणि राजांच्या विरोधात एक जरी शब्द चुकीचा माणूस बोलला ना त्याला कुत्र्यासारखा मार खावा लागतो. बरोबर आहे का नाही? हे कर्तृत्व राजांचं. एवढी वर्ष झालीत ना मायबाप. अरे काळ यांना संपवू शकला नाही. काळ संपवू शकला नाही संभाजी महाराजांना. कुणाला म्हणतात संभाजी महाराज? पुरंदर व जमला धुरंधर म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या पहिल्या वर्षी आई विना पोरकं बाळ म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या 9व्या वर्षी दिल्ली आणि आग्रा येथे पराक्रम गाजवणारा मराठ्यांचा प्रतिपाळ म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या 19व्या वर्षी माझ्या तुकोबारायांच्या पालखीला देणारा आश्रय देणारा संभाजी महाराज. आणि वयाच्या 32व्या वर्षी औरंग्याचा काळ म्हणून जन्माला आले छत्रपती संभाजी महाराज. काळ यांना संपवू शकला नाही. कडी काळ पाया पडे. अरे काळ त्यांच्या पायाच पडला जे भगवंताचं चिंतन करतात. काळ पाया पडला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या. कोणाला म्हणतात जिजाऊ? ताई सांगेल तुम्हाला तुमची संख्या जास्त आहे. आज महिलांचा सप्ताह आहे. सांगेल तुम्हाला आपलं महत्व किती आहे. अरे 1400 वर्ष जगणारा चांगदेव त्याला शरण आणते ना तिचं नाव मुक्ताबाई. देव जिला दडण्याकरता येतो तिचं नाव जनाबाई. ऐका ऐका 1400 वर्ष जगणारा चांगदेव त्याला शरण आणते तिचं नाव मुक्ताबाई. देव जिला दडण्याकरता येतो तिचं नाव जनाबाई. शिक्षणाची गंगा घराघरात पोचवली तिचं नाव सावित्रीबाई. आणि 2 छत्रपती जगाला दान दिले तिचं नाव जिजाऊबाई. राजमाता जिजाऊ. काळ्यांना संपवू शकला नाही. कडी काळ पाया पडे. वाक्य सांगेल दादा तुम्हाला. भाग्यवान आहात तुम्ही. तुम्हाला स्त्रीचं महत्व समजलंय म्हणून महिला सप्ताह केलाय तुम्ही. स्त्रीचं महत्व ज्याला समजलं ना तो या जगामध्ये मोठा झाला बघा. अरे ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली ना रानमाळेकर, ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताबाईचा ज्ञानोबा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला ही स्त्री मैत्रीण म्हणून समजली ना तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला ही पत्नी म्हणून समजली ना तो सीतेचा राम झाला. मला स्त्री समजली पाहिजे. हो स्त्रीचं हे अस्तित्व. मला सांगायचंय तुम्हाला कडी काळ पाया पडे. चांगलं कर्म करणारा व्यक्ती असेल जेवढे साधू संत होऊन गेले काळ त्यांच्या पायाच पडला बघा. मग तुम्ही म्हणाल महाराज अजून कोणाच्या पाया पडला? एकनाथ महाराजांच्या अंतयात्रा चालली होती दादा. कोणाची? एकनाथ महाराजांच्या. ऐकताय माया हो तुम्ही? हो बचत गट ऐकताय तुम्ही? जाग येत ना तुम्ही? तुम्ही बोर झाले का हो? मी घरी जाऊ का? बोला. ऐकताय तुम्ही? एकनाथ महाराजांच्या अंतयात्रा चालली होती. असं टेन्शन मध्ये का बसलात तुम्ही? हा तुमचा 1 तारखेचा हप्ता पडला नाही का? हा बोला ना. बरं का परमेश्वर दादा